मला काही जास्त राजकीय पार्श्वभूमी माहित नाही, पण संजय भाऊ म्हणून कोणतरी आहेत अशी मला माहिती समजली. शिर्डी शहरामध्ये आपण तुमच्या शरीर सौष्ठव स्पर्धा भरवली त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्या सर्वांचे तुम्ही आभार मानले पाहिजे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या मान्यतेनं महाराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग संलग्न डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं शिवजयंती निमित्त स्वराज्य सेना शिर्डी शहर आयोजित आणि क्लब MH17 फिटनेस क्लब प्रायोजित स्वराज्य सेना श्री 2025 भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा शिर्डीच्या पावनभूमी तरुणांच्या तुडुंब गर्दीत उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेसाठी जिल्हाभरातून विविध नामवंत बॉडी बिल्डर तरुणांनी हजेरी लावत सहभाग घेतला. 50 किलो, 55 किलो, 60 किलो अशा विविध वजनी गटातील तरुणांनी आपल्या अनेक वर्षाच्या मेहनतीनं कमावलेल्या शरीराचे उपस्थित जनसमुदायासमोर शक्ती प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. अनेक वर्षांनंतर शिर्डीत बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित झाल्याने तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संपूर्ण परिसर गर्दीनं व्यापला होता, तर रस्त्यांवर देखील तरुणांची गर्दी करत शरीर सौष्ठवपटूंना टाळ्या वाजवत दाद दिली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं स्वराज्य सेना श्री पटकावणाऱ्या 21,000 रुपये रोख रक्कम तसेच आकर्षक चषक आणि मेडल बक्षीस ठेवण्यात आलं, तर दुसऱ्या बेस्ट पोजरसाठी 7,000 रुपयांचे आणि तिसरे बक्षीस 5,000चं ठेवण्यात आलं. तर प्रत्येक वजनी गटातील 1 ते 5 क्रमांकाच्या विजेत्यांना तब्बल 1 लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब गणेश बोस यांनी पटकावला, तर बेस्ट इम्प्रूव्हमेंट रवींद्र सूर्यवंशी यांना देण्यात आला. तसेच बेस्ट पोजरचा किताब निलेश वाडेकर यांनी पटकविला. या भव्य स्पर्धेचं मुख्य आकर्षण असलेले सुप्रसिद्ध फिटनेस मॉडेल गौरव यादव आणि ज्युनियर मिस्टर इंडिया संकेत काळे यांनी एंट्री मारताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांनी त्यांचं स्वागत केलं. स्पर्धेचे आयोजक शिवसेना नेते संजय आप्पा शिंदे, युवा नेते दिनेश शिंदे, स्वराज्य सेनेचे शुभम भोसले, सुयोग सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तर या प्रसंगी शिर्डीतील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली व स्वराज्य सेना आणि संजय आप्पा शिंदे यांच्या या अनेक वर्षांनी आयोजित केलेल्या भव्य स्पर्धेचं कौतुक केलंय. यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे, तहसीलदार सौ मनीषा कुलकर्णी, रोहित भाऊसाहेब वागचौरे, पोलीस उपनिरीक्षक बलैया छोटे बापू उर्फ दत्ता कोते, माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर, मनसेचे दत्तात्रय कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, गोपीनाथ बापू गोंदकर, सचिन चौगुले, गणेश गोंदकर, नितीन शेळके, विजयराव जगताप, सचिन पाराजी कोते यांसह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी स्वराज्य सेनेचे प्रफुल्ल आहेर, ऋषी भोसले, पंकज कोते, मयूर सुपेकर, अजय गायकवाड, आकाश गायकवाड, मयूर शेरवेकर, बंटी सोमवंशी, केतन सोमवंशी, सोयल नागरे, टमू नागरे, संकेत झरेकर, शुभम कोते, दिनेश बहिरड, संतोष कटारे, साईराज गायकवाड, साई सिंग आदींसह कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतलेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष या ठिकाणी कौतुक संजू आप्पांचं अशासाठी करतो. एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपल्या दैनंदिन ज्या नेहमीच्या स्पर्धा होतात त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि अतिशय सुंदर आपण बघितलं हे सर्व मध्ये जे भाग घेणारे स्पर्धक आहे, जो सगळ्यात शेवटच्याचा रँक आला आणि सगळ्यात पहिला ज्याचा रँक आला, सगळ्यांचे कष्ट जे आहेत ते प्रचंड मोठे आहेत. कारण आपण बघितलं किंवा आता आम्ही बोलत होतो की 1 महिन्यानंतर बघणारे जे आहेत यांच्या सगळे जिम मध्ये जाणार आणि शेतीतल्या सगळ्या जिम पुढच्या 2 महिने तुडुंब भरलेल्या राहणार. परंतु त्या सातत्य जे टिकवतं ते इथे आहे. ते एवढं सोपं नाहीये. याला तुमचा डाएट्स मेंटेन करावा लागतो, त्या ठिकाणी जिम लागते, कसरत लागते, स्वतःचा संयम लागतो आणि विश्वास लागतो. जे अतिशय कष्ट करणारे सर्व स्पर्धक आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणारे आपण मनाचे सौष्ठव आहोत. आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेषतः 5 नंबर आणि 11 नंबर म्हणजे ज्यावेळेस ज्युरींनी निवडले त्यावेळेस सगळ्यांच्या मनातलेच हे नंबर होते. सगळ्यांनी वाटलं की 5 आणि 11 हेच दोघं शेवटला जाणार. त्यामुळे
विशेषतः ज्युरीचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मनातले आणि त्यांनी निवडलेले जे स्पर्धक होते तेच शेवटी अंतिमतः स्पर्धेत पोहोचले, तेच विजयी झाले. पुन्हा एकदा विजेत्या स्पर्धकांचे पुन्हा अभिनंदन करतो. आपण सर्व वेगवेगळ्या एका स्पर्धेला आला आणि स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवले त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. विशेषतः संजू आप्पा आणि त्यांच्या टीमचे या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा स्पर्धा आयोजित केल्या, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. टी शर्ट काढणार आहे. एक मिनिट, तुमचा आवाज किती होतो बघू जरा. मी टी शर्ट काढलो तर आवाज येईल. ओरडू नका, ऐकून घ्या. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोल बजरंग बली की, अरे बोल बजरंग बली की. खर तर एवढी मोठी स्पर्धा मी बघतोय, एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि एवढी गर्दी आहे. स्वराज्य सेना शिर्डी शहर, त्याचसोबत मला काही जास्त राजकीय पार्श्वभूमी माहित नाही, पण संजय भाऊ म्हणून कोणतरी आहेत अशी मला माहिती समजली. आणि हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर ते सांगत होते मुलं की बाबा स्वराज्य सेना या संघटनेच्या मार्फत आम्ही हे उपक्रम राबवतो, ह्या गोष्टी करतो. खरंच बरं वाटलं ऐकून ते सर्व. आणि आताची परिस्थिती पाहता आपण पाहतोय की जे पुढारी लोक आहेत ते यंग मुलांचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापर करून घेतात. पण ह्या मुलांनी कसं प्रेरित व्हावं यासाठी या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये आपण तुमच्या शरीर सौष्ठव स्पर्धा भरवली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्या सर्वांचे तुम्ही आभार मानले पाहिजेत. आणखी आजच्या स्पर्धेचं औचित्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार साजरी केली जाणारी जयंती. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जाताना असे शिकवले गेले की बाबा युक्ती बुद्धी सगळ्या लढाया रात्रीच्या, पण शिवाजी महाराजांच्या शक्तीविषयी कोणी काय शिकवलं? इथं आलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी जी तलवार वापरली, भवानी तलवार, त्या तलवारीचं वजन किती होतं कोणाला माहिती? 20 किलोची तलवार होती. आणि 20 किलोची तलवार नुसती हातात घ्यायची नाही, गणेम कापायचा आहे, नरड्यातनं रक्ताच्या पिचकाऱ्या बाहेर काढायचे आहेत. आणि हे सगळं केलं शिवाजी महाराजांनी कशासाठी? स्वराज्य उभा करण्यासाठी. त्यामुळं तरुणांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही बघतोय हल्ली की बाबा तरुण मुलं व्यसनाच्या अधीन होतात. त्यांना एकच सांगतो, टेम्पररी नशा करू नका. नशा अशी करा की जे उतरली नाही पाहिजे. काहीतरी सक्सेसची नशा करा. आयुष्यात छोटे छोटे गोल बनवा. 5 दिवसाचा गोल, 8 दिवसाचा गोल, 7 दिवसाचा गोल, 3 महिन्याचा गोल, 1 वर्षाचा गोल, आणि तुमचा लाईफ टाइम काय गोल आहे. असो, जास्त काय बोलत नाही. पाठीमागे बॉडी बिल्डर थांबलेले टॅनिंग लावून, आणि खरंच बरं वाटतंय. खूप मन भारावून गेलंय. कारण की मला आठवतंय जेव्हा मी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली होती तेव्हा मी पहिली स्पर्धा खेळलो होतो इथे श्रीरामपूरला 2018 साली आय गेस. आणि तेव्हा मी पाया पडायला आलो होतो इथं बाबा साईबाबांच्या मंदिरात, आणि थोडेसे डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आणि मनातल्या मनात बाबांना म्हणलं होते की बाबा लय मोठा बॉडी बिल्डर बनवा मला. आणि आज तो बनल्यासारखं वाटतंय. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. आणि आता आणखी एक सेलिब्रिटी आहेत गौरव यादव म्हणून, ज्यांचे सोशल मीडियावरती 10 लाख फॉलोअर्स आहेत. हेही इथे येणार आहेत. तेही तुम्हाला शरीर सौष्ठव शरीर प्रदर्शन करतील. आणि जास्त काही बोलत नाही. खरंच मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. बाळासाहेब ठाकरे प्रेरणित स्वराज्य सेनाच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आपण इथे बॉडी शो भरावा होता. जी नामची बिल्डर आहे ती सगळे आली इथं. आणि आपले किरण पाटील आपली हिंदू तरुण मंडळाच्या जिम्मेदारी तयार झाले. आणि त्यांनी रेल्वेसाठी घे, महाराष्ट्रासाठी घे, आणि राज्य आंतरराज्य स्पर्धा घेतल्या. त्यांनी याचं नियोजन केलं. नियोजन एकदम उत्तम केलं. सगळ्या स्वराज्य सेनेच्या पोरांनी, बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नियोजनामध्ये भाग घेतला. आणि अति सुंदर या स्पर्धा झाल्या.
त्याबद्दल मी इथे जे आलेले आयोजक, स्पर्धेमध्ये उतरलेले बॉडी बिल्डर आणि टोटल शिर्डीकरांनी जे सहकार्य दिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे मी सगळ्यांचे शतशः आभार मानतो. आणि याच्या पुढे पण आम्ही असेच कुठले ना कुठले मोठ्या स्पर्धा घेऊ आणि त्यासाठी सगळ्यांना बोलू, शिर्डीकरांना आणि जेवढे पण तरुण पिढी आणि काय स्वराज्य सेनेचे, बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाचे, जय महाराष्ट्र ग्रुपचे जे कार्यकर्ते, यांना सगळ्यांना असंच कायमस्वरूपी कामं करून, जनतेचे कामं करून, असे मोठे मोठे शो भरून सगळ्यांना प्रेरित करीत राहू हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करू का इथून पुढे तुम्ही अशा प्रकारे आम्हाला सपोर्ट करत जा. आम्ही वेळोवेळी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने असे शो घेऊन सगळ्यांचे मनोरंजन पण होईल आणि तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागेल. तर आज मला खरंच म्हणजे शिर्डीच्या लोकांना एक म्हणजे बघून अभिमान वाटला की एवढा बॉडी बिल्डिंगला सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा. हे आम्हाला तुम्हाला बघून तुम्हाला समजलं पाहिजे की व्यसन केलं नाही पाहिजे, की ज्या चांगलं खावा, चांगली बॉडी करा, हेल्दी राहा, हेच मला सांगायचं आहे. आणि खरंच बरं वाटलं, मस्त नियोजन होतं आणि मला खरंच बरं वाटलं की. आणि महत्वाची गोष्ट सांगायची, मी संकेतला पण बोललो की बक्षीस एवढे ठेवलेत ना की खेळाडूंना महत्वाचा पैसे पाहिजे, त्यांना खर्च, खायचा खर्च भरपूर असतो. तर आमच्या भागात तर एवढं बक्षीस कधी नसतंय जिल्ह्याला, इथं जिल्ह्याला एवढं बक्षीस आम्ही ठेवलं, खरंच बरं वाटलं आणि अभिमानाचं. थँक्यू सर. स्वराज्य सेना या मंडळातर्फे जे आजचा कार्यक्रम झालेला आहे, की स्वराज्य सेना 2025 ही जी कॉम्पिटिशन झाली ती त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या शक्तीने एकदम बेस्ट झालेली आहे. आज बेस्ट पोजर हा किताब मिळाला आहे, मला मनापासून खूप आनंद होतोय. सर्वांची चरणी फक्त एकच प्रार्थना करेन की आता 21 तारखेला महाराष्ट्र श्री आहे, हा बेस्ट पोजरचा टायटल मला तिथं पण पाहिजे आहे आणि याच गाण्यावर मिळवणार मी तिथे. थँक्यू सर. बॉडी बिल्डिंगसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्याबद्दल स्वराज्य सेनेचा आभारी आहे. धन्यवाद. पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये, शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.